गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तृप्तिदीपाचा अभ्यास सुरू आहे आणि तृप्तिदीपामध्ये कोणत्याही पदार्थांवर, कोणत्याही व्यक्तीवर आणि कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नसलेली जी पदार्थ निरपेक्ष तृप्ती आहे ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची. आणि अशी तृप्ती ही जीवनमुक्त अवस्थेत मिळते आणि त्या जीवनमुक्त अवस्थेतलं जे जीवन आहे त्या संदर्भातलं काही आता प्रश्नोत्तरांचा विचार आपल्या पुढे श्री पंचदशीकार मांडतात. पंचदशीकारांचं म्हणणं एकच आहे या संपूर्ण पंचदशी लिहिण्याचं, की या संपूर्ण 14 ज्या विभागांचा विचार आहे त्याचं सगळं जे काय शेवटपणा जो आहे किंवा त्याची आपण म्हणूया इतिश्री आहे ती त्या तृप्तिदीपात झाली पाहिजे, अन्यथा आपल्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागल हा सिद्धांत सुद्धा आपल्या पुढे मांडला गेलेला आहे. 261व्या श्लोकाच्या निमित्ताने आता आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. 261वा श्लोक असं म्हणतोय, ज्याला विपरीत भावना असेल त्याने अवश्य ध्यान करावे. मला जर ती झालेलीच नाही तर मी ध्यान का करावे. मी देह हाच आत्मा अशी विपरीत भावना क्षणभरही होऊ देत नाही हा व असे संशय मला जराही नसल्याने मी श्रवण व मनन करत नाही. आता इथे 3-4 गोष्टी आपल्या पुढे मांडलेल्या आहेत की त्याला विपरीत भावना असेल त्याने अवश्य ध्यान करावे. मुख्य विचार काय आहे? विपरीत भावना नावाचा जो विचार आहे तो मी जो आहे ते मला न कळता मला विपरीत रूपाने कळणे. मी कोण आहे? मी आत्मा आहे. आता मी आत्मा आहे हे न कळता विपरीत रूपाने मी देह आहे, मी कर्ता आहे हे मला जेव्हा कळतं तेव्हा ते विपरीत ज्ञान असतं. हा त्यातला मुख्य विचार आहे. आणि इथे विपरीत ज्ञानाचा विचार जो आहे त्याने अवश्य ध्यान करावं. तर ध्यानाचा जो विचार मांडला गेलेला आहे इथे तो केवळ एक सुरुवात या शब्दाने आहे. आणि सुरुवात या शब्दाचा अर्थ असा आहे की निष्काम कर्मोपासनेने चित्त शुद्ध आणि शांत होतं आणि त्या ध्यानाचा विचार हा निष्काम कर्मोपासनेतला विचार आहे. त्याने माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते आणि अशा शुद्ध आणि शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी माझ्या आनंदाचा विचार करू शकतो. मुख्य विचार काय आहे की आनंदाचा विचार केव्हा पूर्ण होईल तर तेव्हा जेव्हा आपण विवेक करू तेव्हा. मी जेव्हा विवेक करेन तेव्हा मला माझ्या आनंदापर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण करता येईल. पण त्यासाठी आधीच्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुन्हा श्रवण मनन आणि निदिध्यासन या तीनही गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. तसंच तत्वम पदार्थ शोधनाचाही विचार करावा लागेल. म्हणून इथे काय आहे की ही सगळी जी काय साधनं आहेत ही ज्ञान होण्यापूर्वी आपल्याला करावी लागतात. ज्ञानरूपता येण्यासाठी ही सगळी साधनं करावी लागतात. कारण या साधनांनी ज्ञानरूपता येते हा सांगण्याचा हेतू नाहीये. या साधनाने अज्ञानाची निवृत्ती होते आणि आपल्याला आनंदाची प्राप्ती होते आणि ती झालेली आनंदाची प्राप्ती प्रथम वृत्तीच्या स्तरावर होते आणि नंतर तिला सहजता येते. त्यालाच आपण दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय अशी भूमिका मांडतो. तो जीवनमुक्त जर का दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय ज्ञानरूप झालेला असेल तर त्याला या कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते. म्हणून ही सगळी ध्यानादी साधनं जी श्रवण मननादी साधनं आहेत ती केवळ जीवनमुक्त होण्यापूर्वीची आहेत, जीवनमुक्ती नंतरची नाही. म्हणून त्याच्यावर कोणत्याही शास्त्राची सक्ती नाहीये की त्यांनी ध्यान केलं तरच तो मुक्त आहे, त्यांनी ध्यान नाही केलं तर तो मुक्त नाही. म्हणून 261वा जो श्लोक सांगतोय की ध्यानाचा विचार करताना एक बैठकीचंही ध्यान करावं आणि एक विचाररूपी ध्यान करावं. म्हणून श्रवणाने जर का विचार केला तर श्रवणाने विचाररूपी ध्यानाने आपल्याला प्रमाण असंभावना आहे ती दूर होते. आता प्रमाण शब्दाचा अर्थ श्रुती प्रमाण. मग श्रुतीविषयी काही संशय असेल तर तो दूर होतो. मनन झालं तर प्रमेय असंभावना जाते. प्रमेय शब्दाचा अर्थ आता आत्मा असा घेऊया. आत्मा वास्तवात अप्रमेय आहे पण जोपर्यंत तो मला जाणला जात नाही तोपर्यंत तो प्रमेय आहे अशी ही भाषा आहे. म्हणून आत्मा अप्रमेय असताना तो प्रमेय करावा आणि त्याच्याविषयी जर का काही असंभावना असेल तर ती मननाने जाते आणि मग निदिध्यासनाने विपरीत भावना जाते. आता विपरीत भावना काय आहे
वास्तवात मी आत्मस्वरूप असताना मी स्वतःला देह समजतो, ही विपरीत भावना आहे. म्हणजे या सगळ्या पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या साधकावस्थेमधल्या आहेत, त्या साधन करण्याच्या स्थितीतल्या आहेत. पण जो जीवनमुक्त होतो, जो नित्यतृप्त होतो, त्याला मात्र कुठल्याही साधनेची आवश्यकता नसते, कारण आत्मा वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. वस्तुतंत्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणत्याही साधनेची अपेक्षा नाही, एवढा विचार आपल्याला कळला पाहिजे. 262वा श्लोक आपल्याला असं विचारतोय की मी देह या विपरीत कल्पने वाचून मुक्ताचे व्यावहारिक जीवन कसे चालेल. कारण बद्ध लोकांना हा पडणारा प्रश्न आहे की या मुक्ताचं जीवन कसं काय चालेल. तो जर सतत बोधात असेल तर बोधात व्यवहार नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग बोधात व्यवहार नाही तर त्याचं जीवन कसं चालतं, त्यासाठी हा प्रश्न आहे. मी माणूस या निश्चयाने चालणारा व्यवहार दीर्घकालाच्या वासनेच्या सातत्यामुळे विपर्यासा वासूनही होऊ शकतो. इथे विपर्यास शब्दाचा अर्थ संशय किंवा भ्रांती अशा पद्धतीने घेता येतो. आणि मी माणूस या निश्चयाने चालणारा व्यवहार. आता माणूस या शब्दाचा अर्थ जीव. मी जीव या पद्धतीने चालणारा जो व्यवहार आहे तो दीर्घकालीन वासनेच्या संस्कारामुळे होत जातो. अनंत जन्माचे संस्कार माझ्यावर असतात, ते देहबुद्धीचे असतात. आणि ते देहबुद्धीचे असल्यामुळे मी जो बद्ध अवस्थेतला जो साधक आहे की जो मुमुक्षु होऊन जीवनमुक्त होण्याकडे चाललेला, त्याच्या ठिकाणी अनेक वासनांचा एक मोठा प्रवाह चाललेला असतो. पण त्या प्रवाहातनं सुटका होण्यासाठी त्याला मात्र तिथे साधन करावं लागतं. तिथे जेव्हा जेव्हा मी देह, मी करता, मी भोगता अशी अंतःकरणात भावना येते, तेव्हा त्याला स्वतःला समजावून सांगावं लागतं की मी देह नसून मी आत्मा आहे, मी आकर्ता आहे. अशा पद्धतीने तो देहबुद्धी दूर करतो. आणि एकदा ती देहबुद्धी दूर झाली की त्याला अपरोक्ष ज्ञान होतं. आणि अपरोक्ष ज्ञान जर का दृढत्वाने झालं तर मग त्याच्या ठिकाणी भ्रांती कशी राहील. पण प्रश्न असा आहे की त्याच्या देहाचे व्यवहार कसे चालतील. म्हणून इथे काय आहे, मी आत्मा आहे या निश्चयात त्याचे व्यवहार चालू शकतात. जेव्हा व्यवहार करण्याची वेळ येते तेव्हा तो 2% बाधितानुवृत्तीने सर्व व्यवहार करतो. आणि सर्व व्यवहार करून सुद्धा तो आकर्ताच असतो. म्हणजे बोलायची जर वेळ आली तर वास्तवात तो 100% शुद्ध असतो. पण जेव्हा व्यवहाराचा कर्तेपणा देण्याची वेळ येते तेव्हा मात्र तो व्यवहार सामान्य कर्तेपणामध्ये, कारण कर्तेपणाचा जेव्हा विचार येतो तेव्हा तो 2 पद्धतीने होतो. एक विशेष कर्ता बुद्धी आणि एक सामान्य कर्ता बुद्धी. सामान्य कर्ता बुद्धी ही बाधितानुवृत्तीने व्यवहार करणारी आहे. ती मी करता असा भाव अंतःकरणात नसतो. आणि जी विशेषत्वाने असलेली अंतःकरणातली जी बुद्धी असते ती मी करता म्हणते आणि त्या निमित्ताने सुखी आणि दुःखी होणारी असते. पण हा जो जीवनमुक्त आहे हा दृढ अपरोक्षत्वाने आनंदाशी एकरूप झाल्यामुळे त्याचे जे काय जुने संस्कार असतात ते सगळे पुसून गेलेले असतात. आता पुसले गेलेले असतात या शब्दाचा अर्थ बाधित झालेले असतात. आणि त्या बाधितानुवृत्तीने तो हा सगळा व्यवहार करतो. पण व्यवहार करून सुद्धा तो आकर्ता राहतो आणि मी मात्र व्यवहाराचा करता होतो. म्हणून मला तिथे सुखदुःख भोगावी लागतात. आणि हा जीवनमुक्त व्यवहार करून सुद्धा त्या सुखदुःखाच्या लाटेमध्ये अजिबात जात नाही. हा विचार आपल्याला तिथे महत्वाचा आहे. 263वा जो श्लोक आहे तो असं विचारतोय, जन्मभर ध्यान केले तरी हे जुने संस्कार पुसले जात नाही. या तृप्तिदीपाचा विचार मांडताना त्या साधकाचा विचार आणि त्या जीवनमुक्ताचा विचार असे दोन्ही विचार तिथे मांडले जात आहेत. कारण हा जो आता बोलला गेलेला विचार आहे, जन्मभर ध्यान केले तरी जुने संस्कार पुसले जाणार नाहीत, हा साधकाच्या दृष्टीने सांगितलेला विचार आहे. पण त्याचबरोबर जेव्हा त्या 263व्या श्लोकाचं विवरण येतं ते असं सांगतं की प्रारब्ध कर्म संपताच कर्मामुळेच जन्माला येणारा कर्मविग्रह देह सुद्धा टिकत नाही. कर्म संपत नाही तोपर्यंत हजारो वेळा ध्यान केले तरी देह जीवन सुटत नाही. म्हणजे दोन्ही बाजू आहेत की कर्म विग्रह म्हणजे मला जो देह मिळालेला आहे तो कर्मविग्रहातनं मिळाला. म्हणजे माझ्या वासना काही शिल्लक होत्या, माझी कर्मच मला पुढच्या जन्माला जबाबदार होती आणि तो जन्म मिळालेला आहे. भले तो माणसाचा असेल नाही तर आणखीन कशाचा असेल. मग माझा जो कर्म विग्रह आहे तो जर का जन्माला मी आलोय त्या कारणामुळे घडलाय, अनंत वासनांमुळे तो घडलाय. पण आता काय आहे की मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात करतो
अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा निष्काम कर्मोपासना, विवेक वैराग्य समाधी षटक, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वन पदार्थ शोधन अशी भूमिका मांडली जाते. आणि या ध्यानाचा विचार जेव्हा मुख्यत्वे करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला मी आनंदाचा ठेवा आहे हे कळण्यासाठी त्या आत्मस्वरूपाचा किंचित तरी अनुभव असावा लागतो. आणि तो आपल्याला ध्यानकाळी मिळण्याची तिथे व्यवस्था असते. आणि त्या व्यवस्थेतनं या ध्यानामुळे माझ्या अंतःकरणामध्ये हे आत्मस्वरूप आहे का नाही, किंवा तो अनुभव कसा असतो, अशा सगळ्या ज्या काय शंका असतात त्या दूर होण्याची तिथे व्यवस्था असते. म्हणून ध्यानाचं महत्व आहेच आहे. पण जेव्हा या ध्यानाच्या महत्वाचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्या ध्यानाने मला काय मिळतं हा भाग मुख्य असतो. ध्यानाने अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत होते आणि मला आत्मविचार करण्यासाठी खूप मोठी स्पेस माझ्या अंतःकरणात डेव्हलप होते. नको असलेले विचार बाजूला जातात. अंतःकरण वृत्ती त्या ध्यानाच्या निमित्ताने आत्मस्वरूपाला जर का शिवलेली असेल तर मला त्या शिवलेल्या अंतःकरण वृत्तीला काही काळ तरी अंतःकरणात शांतता मला अनुभवायला मिळते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ध्यानाचाही आपल्या अभ्यासामध्ये उपयोग आहे. पण किती वर्ष ध्यान केलं पाहिजे, मुख्य मुद्दा काय आहे, जोपर्यंत या स्वरूपाविषयी असंभावना दूर होत नाही तोपर्यंत ध्यानाचं महत्व आहे. अंतःकरण वृत्ती आत्मविचार करण्या इतपत शांत होत नाही तोपर्यंत ध्यान करणीय आहे आणि ते केलंही पाहिजे. पण या ध्यानामध्ये मुख्य विचार काय आहे, या ध्यानामध्ये ती देहभ्रांती आणि ती अंतःकरण वृत्ती सत्यभ्रांती ही काही केल्या जात नाही. त्याला आपण संगभ्रांती असं म्हणतो, की बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालणे किंवा शरीराच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व अवलंबून आहे असा विचार हा काही ध्यानामुळे दूर होत नाही. कारण मुख्य विचार काय आहे, की हा जो विचार आहे मी देह मी करता, हा माझ्या अंतःकरणातला विचार आणि तो माझ्या कल्पनेतला विचार आहे. आणि तो कल्पनेतला विचार असेल तो विपरीत कल्पनेतला विचार घालवण्यासाठी एक हव्या असलेल्या कल्पनेची आपल्याला आवश्यकता असते. आणि ती हवी असलेली कल्पना जी आहे ती आत्मानात्म विवेकातनं आपल्याला मिळते. म्हणून इथे चांगदेव महाराजांचंही उदाहरण आपल्याला घेता येईल, की ध्यानामुळे चित्ताचा चैतन्यात लय होतो हे कितीतरी वर्ष श्री चांगदेव महाराजांनी केलेलं होतं. पण तरी सुद्धा जेव्हा त्यांचा देह जाण्याची वेळ यायची तेव्हा ते भयग्रस्त व्हायचे आणि भयग्रस्त होऊन ते पुन्हा ध्यानामध्ये निघून जायचे आणि ध्यानामध्ये जीवपणा त्यांचा लोप पावायचा. आणि लोप पावल्यानंतर त्या यमदेवाला पाश टाकल्यावर काही मिळायचं नाही. आणि ते उत्तम ज्योतिषी असल्यामुळे त्या ध्यानातनं जेव्हा व्युत्थान पावायचे तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की आता आपल्याला यमदेव इतक्या वर्षापर्यंत काही न्यायला येत नाही. पण तरी सुद्धा त्या ध्यानामुळे त्यांची जी जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, अंतःकरण सत्यत्व भ्रांती म्हणजे सूक्ष्म देहाची जी संघभ्रांतीची विचारधारा आहे ती अंतःकरणातनं गेलेली नव्हती. आणि मग ती गेलेली नव्हती त्यासाठी केवळ ते 65 ओव्यांमध्ये त्यांचं काम पूर्ण झालं हा एक वेगळा विषय आहे. कारण का तो अधिकार त्यांनी कमवलेला होता चित्तशुद्धी आणि शांती. अशा रीतीने ते साधन चतुष्टय संपन्न होते आणि संपन्न होते म्हणून ते आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकले. पण आपल्या अभ्यासाचा उद्देश एकच आहे की ध्यानाने भ्रांती नष्ट होत नाही म्हणजे बाधित होत नाही तर ती विचारांनी होते. ध्यानमार्गी लोकांना फार ध्यानाचं आकर्षण असतं, इतरांनाही खूप ध्यानाचं आकर्षण असतं. अनेक फोटोही पाहिले जातात ते देवदेवतांचे, त्यांचे ध्यानाचे ते फोटो असतात आणि अशा त्या ध्यानामध्ये गूढताही असते आणि गूढता असल्यामुळे प्रत्येक जण त्या ध्यानाच्या मागे लागलेला असतो. अनेक ते हिमालयातले साधू ध्यान करताना दाखवतात, कुठेतरी युट्यूबवरही दाखवतात आणि मग लोकांना वाटतं की या ध्यानाने सगळं प्राप्त होतं. पण वास्तवात ध्यानाने आत्मस्वरूपाचं दृढ अपरोक्ष ज्ञान होत नसून ते केवळ आत्मानात्म विचाराने होतं. म्हणून ध्यानमार्गी साधकाला सुद्धा कधीतरी विचार करायची वेळ येते. एकदा मला एक जण म्हणाले होते, असेच ते ध्यानमार्गी होते आणि ते मला म्हणाले होते, मग 6वा अध्याय भगवंतांनी उगाच लिहिला काय? मी त्यांना म्हणालो, 6व्या अध्यायात फक्त ध्यानमार्गच सांगितला काय? आत्मानात्म विचाराचं ध्यान सांगितलं नाही काय? असा मी त्यांना विचार मांडला. किंवा पुढे पुढे त्या 6व्या अध्यायातच ते म्हणाले, तैसा विचारुनी अहंकारू सांडीजे मग अस्तीची वस्तू होईचे. आता अहंकार काय आहे
देहबुद्धीचा अहंकार आहे, विपरीत भावनेचा अहंकार आहे. म्हणून इथे काय आहे की प्रारब्ध कर्म संपताच कर्मामुळे जन्म येतो आणि तो जन्म आल्यानंतर काही काळ तो देह टिकतो आणि कालांतराने जातो. म्हणून काय आहे, जोपर्यंत कर्म संपत नाही तोपर्यंत देहजीवन सुटत नाही. मग देहजीवन सुटत नसेल तर ते देहजीवन जे आहे ते बाधितानुवृत्तीने आपलं झालं पाहिजे किंवा संपन्न झालं पाहिजे, हा विचार पक्का असला पाहिजे. कारण बाधितानुवृत्तीमध्ये अनासक्त वृत्तीने हे देहजीवन हाकलं जातं किंवा या देहजीवनाचा जो काय व्यवहार आहे तो घडतो आणि त्या व्यवहार घडण्यामध्ये तो कुठल्याही परिस्थितीत सहज शांत असतो आणि मी काही करत नसून राम करता आहे, तो माझ्याकडनं सगळं करून घेतो, अशा पद्धतीची त्याची सहज भावना असते. त्याला तसा निर्णय सुद्धा करावा लागत नाही. म्हणून इथे काय आहे, त्या प्रामाणिक साधकाला इथे माझ्या श्री गुरूंनी लिहिलंय की त्या प्रामाणिक साधकाला एका उंचीवर गेल्यानंतर त्याला याचा विचार करावा लागतो आणि त्याला विचार करावा लागतो, तो देहबुद्धी गेली आहे काय, नंतर संघभ्रांती गेली आहे काय, भेदभ्रांती गेली आहे काय, हे सगळे विचार त्याला करावे लागतात. आणि हे विचार केल्यानंतर जर त्याचं उत्तर हो येत असेल तर तो साधक नित्य तृप्त आहे, म्हणजे तो सिद्धच आहे. हा विचार करायला काहीच अडचण नसावी. पुढचा जो 264वा जो श्लोक आहे तो दैनंदिन जीवनातील द्वैताची पकड सैल होण्यासाठी ध्यानाचा मला फायदा नाही, हे या जीवनमुक्ताचं लक्षण आहे. पण साधक म्हणून मला जर विचार करायचे असेल तर मला त्या ध्यानाचा फायदा आहे, त्याने माझी चित्तवृत्ती शांत होते. आणि अशा पद्धतीने जर का आपण त्या ध्यानाचा उपयोग करून घेऊ शकलो तर हा 264वा श्लोक जीवनमुक्ताचा विचार करण्यासाठी आहे. पण साधक या नात्याने मी त्याचा विचार करू पण शकतो. दैनंदिन जीवनातील द्वैताचा प्रभाव कमी होणे तुला इष्ट वाटत असेल तर तू ध्यान कर, पण दैनंदिन जीवनातील द्वैतमय कर्म देहाला कधीच सोडत नाही हे मला ठाऊक असल्याने मी कसे ध्यान करू. आता जो आनंदाशी एकरूप झालेला आहे, सहज आहे, आणि असा सहज असलेली जी व्यक्ती असते ती व्यक्ती कुठलंही काही करावं स्वतः होऊन, मुख्य मुद्दा काय आहे की स्वतः होऊन विशेषत्वानी काही करावं अशी कोणतीही अंतःकरणात त्याच्या वृत्ती नसते. मी स्वामी स्वरूपानंदांचे शिष्य श्री म कुलकर्णी काका यांचा प्रज्ञानानंद त्यांना म्हणतात, त्यांचा अनुभव मी नेहमी सांगतो की त्या 2000 साली शिबिरात ते आमच्याकडे आले होते शिबिराला एक प्रवचन करायला. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो की काही आमच्या हातनं काही राहिलं असेल तर आम्हाला माफ करा. ते म्हणाले, सहजची आलो सहजची गेलो हे मुक्ताचं लक्षण. हे बोलावं लागलं कारण माझ्यासारख्या साधकाला त्या सहजची आलो आणि सहजची गेलोचा अर्थच माहित नव्हता. म्हणजे इथे या पंचदशीच्या चिंतनामध्ये ध्यान कशासाठी आहे, ते ध्यान अंतःकरण वृत्ती शांत करण्यासाठी आहे. पण मुख्य साधन काय आहे, मुख्य साधन हे विचार साधन आहे. आणि त्या विचाराने जेव्हा आपल्या अंतःकरणातील जीवदशा बाधित होते तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने मला माझ्या आनंदाचा मुख्य अनुभव येतो. पण त्या आनंदाच्या अनुभवामध्ये सुद्धा हे सगळे व्यवहार घडत जातात. पण त्या अत्यंत सहजावस्थेत हा त्यातला जो विचार आहे, त्या सहजावस्थेत म्हणजे अत्युच्च पातळीवर तिथे ध्यानाचा विचार काही नाही, तिथे सहज तो आनंदात असतो. त्यांनी जर ध्यान खूप केलेलं असेल तर आवडीने तो ध्यानही करील. पण त्या ध्यान करण्यामुळे एक अवस्था अशी येते की कितीही ध्यान केलं तरी समाधानात फरक पडत नाही, आणि नाही ध्यान घडलं तरी समाधानात फरक पडत नाही, अशी एक सहजावस्था अंतःकरणात तयार होऊन जाते. अशा पद्धतीने जो सहजावस्थेतला विचार आहे तो ध्याता ध्यान ध्येय या पद्धतीने मांडला गेलेला आहे. कारण आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार किंवा नित्यतृप्तीच्या अनुभवाचा विचार हा केवळ एका हद्दीपर्यंत बोलताय. गुळ सुद्धा दाखवला, असा आहे तसा आहे सांगितलं, पण त्याची गोडी त्या समोरच्याला कळाली का, ती नाही कळाली. गुळाचा जो विचार आहे तो केवळ गोडीशी संबंधित आहे. मग त्याला काय म्हणावं लागतं, तू गुळ खा आणि ती गोडी आहे ती मला वर्णन करून सांग, आणि ती वर्णन करता येतच नाही. अशी वर्णनातीत असलेली जी काय गुळाची गोडी आहे म्हणजे आत्मस्वरूपाची गोडी. कारण गुळ आणि आत्मस्वरूप हे दोन्ही एकरूप आहेत असा आपण विचार करूया गोडी रूपाने. कारण आत्मस्वरूप गोड आहे, कारण का त्याचा अनुभव आला असता मला आणखीन गोड काही खायची किंवा गोड ऐकायची सुद्धा
आवश्यकता पडत नाही. अशा पद्धतीने जेव्हा हे जे वृत्तीतलं अद्वैत, आता वृत्तीमध्ये अद्वैत कसं, असं तुम्ही मला म्हणाल, की वृत्तीत नेहमी अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास तुम्ही वृत्ती म्हणता, आणि या वृत्तीतलं अद्वैत काय, असं बोलणं जे आहे ना, त्यालाच म्हणतात वदतो व्याघात, की एका हद्दीच्या पुढे काही बोलता येत नाही. आता वृत्तीतला अद्वैत काय, तर बाधितानुवृत्तीतलं सहज जीवन. अशा पद्धतीने त्याचा एका हद्दीपर्यंत अर्थ मांडता येतो. म्हणून तिथे काय आहे, की या द्वैतमय जीवनामध्ये सामान्य देहबुद्धीवर, म्हणजेच पुन्हा बाधितानुवृत्तीने असलेल्या सामान्य देहबुद्धीवर ते तो सगळी कर्म करतो. भले तो ध्यान करेल नाही तर नाही करेल, त्याच्या आयुष्यात त्याला काहीही फरक पडत नाही. हा मुख्य विचार आहे. आता 265वा जो श्लोक आहे, तो विक्षेपाचा दोष घालवण्यासाठी साठीही समाधीची गरज नाही. आता इथे तर समाधीचंही काय केलेलं आहे, पुन्हा निराकरण केलेलं आहे, आणि त्या समाधीचीही गरज नाही इथपर्यंत आता पंचदशीकार बोलायला लागलेले आहे. आत्मरूप मीला विक्षेप नसल्याने मला समाधीची गरज नाही. विक्षेप व समाधी हे मनाचे विकार आहेत. आता विक्षेप व समाधी या दोघांना एका पातळीवर आणून ठेवलंय, आणि हे लिहिण्याचा अधिकार त्या पंचदशीकारांचा आहे. मी मात्र भीत बोलतो, कारण मी काही त्यांच्या योग्यतेचा नाही. म्हणून आत्मरूप मीला विक्षेप नाही. आता विक्षेप शब्दाचे दोन अर्थ आहेत. विक्षेप शब्दाचा एक कार्य असा अर्थ आहे, जगत हे कार्य आहे, आणि विक्षेप शब्दाचा एक अर्थ आहे अंतःकरणातील चंचलता. आता जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे आणि त्या आत्मस्वरूप अशरीरी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंतःकरण नावाची गोष्ट नाही. म्हणजे ज्याचा अर्थ आत्मरूप मीला विक्षेप नाही, म्हणजे आत्मस्वरूप ज्यांनी जाणलेलं आहे त्याच्या ठिकाणी विक्षेप नाही, असा जो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ती विक्षेपाची भाषा आहे. ती कोणाच्यासाठी आहे, की ज्याची अंतःकरण वृत्ती देह सत्यत्व जगत सत्यत्व या पद्धतीने समोर येते, आणि तो दोष घालवण्यासाठी, तो विक्षेप दोष घालवण्यासाठी, ती चंचलता घालवण्यासाठी त्याला काही ध्यानाची गरज असते. म्हणून त्याला समाधीपर्यंतचा अभ्यास हा करावा लागतो. पण समाधीपर्यंतचा अभ्यास करायची जरी वेळ आली तरी सुद्धा तो कुठपर्यंत करायचा आहे, जोपर्यंत विक्षेप दोष दूर होत नाही तोपर्यंत. आणि ध्यानाने जर तो विक्षेप दोष दूर झाला असता तर मग काय आहे, मग काय अडचणच नसती झाली. पण चांगदेव महाराजांचं जे ढळढळीत उदाहरण आहे ते आपल्याला ध्यानाने चित्तातील चंचलता दूर होत नाही हेही सांगणार आहे. म्हणून विक्षेप व समाधी हे दोन्ही मनाचे विकार आहेत. याचा अर्थ काय आहे, की शेवटी समाधीचा विचार मांडला जातो तेव्हा बोलतात संत किंवा प्रत्येक जो समाधीचा अष्टांग योगाची व्यक्ती आहे ते म्हणतात की त्या समाधी अवस्थेमध्ये मनाचं उन्मन होतं. आता उन्मन जे झालेलं मन आहे ते काय आहे, ते समाधीच्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलं आहे. बरं, अशी समाधी अवस्था किती वेळ टिकते? मध्ये माझ्या श्री गुरूंची बोलणी झाली त्यावेळी ते मला म्हणाले की अरे उदय, एका फ्रॅक्शन ऑफ सेकंदापेक्षा, त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदापेक्षा म्हणजे एका सेकंदाच्याही काही फ्रॅक्शन मध्ये त्या खऱ्या आनंदाचा शुद्ध ज्ञानाचा अनुभव येतो. म्हणलं मग हे 4-4 तास समाधी लावणारे ते म्हणाले काय बोलू आता. म्हणजे आता हे असे अनुभव घेतलेले श्री गुरु महाराज माझे जर असं म्हणत असतील तर मुख्य मुद्दा काय आहे, की त्या समाधीपर्यंतच्या अवस्थेने केवळ माझ्या अंतःकरणाला थोडीशी स्थिरता मिळते, पण जागृतीतली जी स्थिरता आहे ती आत्मानात्म विवेकाने मिळते. म्हणून इथे काय आहे, हे विक्षेप जे आहे हा अंतःकरणातला विचार आहे, तसाच हा मनाचं उन्मन होतं हा सुद्धा समाधीचा विचार जो आहे तो सुद्धा अंतःकरणाशी निगडित आहे. पण त्या आत्मरूप मीच्या ठिकाणी हे दोन्हीही नसल्यामुळे मी समाधीचा अभ्यास कशासाठी करू, म्हणजे मी ध्यानाभ्यास हे कशासाठी करू, कारण आत्मरूप मीला पुन्हा पुन्हा समाधीत जाण्याची आवश्यकता नसते. जो कायमचा समाधी अवस्थेत आहे बाधितानुवृत्तीने, त्याला परत परत समाधीत जाण्याची गरजच काय आहे. म्हणून इथे बाधितानुवृत्तीची समाधी अवस्था हा विचार जो आहे तो मोठा विलक्षण आहे, आणि तो पंचदशीकारांनी मांडलेला आहे, आणि तो आपण मात्र मान्य करावाच लागेल. पुढे 266वा जो श्लोक आहे, आत्मानुभवासाठी सुद्धा समाधीची गरज नाही. आता त्यांनी बहुतेक त्या ध्यानाभ्यासी मंडळींचा किंवा ध्यानाभ्यासाच्या निमित्ताने आत्मस्वरूपाशी
एकरूप होऊन पाहणाऱ्या लोकांचा फडशाच पाडायचं ठरवलेलं दिसतंय. आणि तो जर त्यांना फडशा पाडायचा असेल तर त्याला आता काय करणार? आता हा जो 266वा श्लोक आहे तो असं सांगतो, कुटस्थ किंवा मीचे नित्य अनुभव हेच स्वरूप आहे. त्याहून वेगळा अनुभव कोठून आणावा? मी जे केले पाहिजे ते करून जे मिळवले पाहिजे ते मिळवले आहे असा माझा निश्चय झाला. आता कूटस्थ मीचं जे रूप आहे ते कसं आहे? तर ते अनुभव रूप आहे. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. म्हणजे देव शब्दाचा अर्थ आत्मदेव. त्या आत्मस्वरूपाला मी शोधायला गेलो. वास्तवात त्याचं शोधन का करायचं? तर त्याच्यावर जणू काही अज्ञानाचं आवरण आलेलं आहे. म्हणून त्याच्या शोधनाचा विचार आहे. वास्तवात तो अत्यंत काय म्हणूया कळण्यायोग्य असलेली ती एक भूमिका आहे. म्हणजे काय आहे? कळण्याजोगा असलेला ते माझं स्वरूप आहे. कारण ते मला वेगळेपणाने कळत नाही. मग आता आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यानंतर त्याहून वेगळा अनुभव मी कोणता आणू? फार मोठा क्लिक आहे याच्यामध्ये, की आत्मस्वरूपाची ऐक्यता ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या दृष्टीने हे जगत सुद्धा स्वरूपाकार आहे. आता ते जगतही स्वरूपाकार आहे म्हणजे तो स्वतःही स्वरूपाकार, म्हणजे ज्ञाता स्वरूपाकार. जे ज्ञेय आहे जगत तेही स्वरूपाकार, मध्ये जे ज्ञान आहे तेही स्वरूपच. मग आता ही त्रिपुटी आली कुठून? आणि जर का ती त्रिपुटी नसेन तर ह्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे स्वरूपाच्या पेक्षा वेगळं हा त्याहून वेगळा हा अनुभव मी आणू कुठून? कारण मुळात नाहीच आहे. मायेचं लक्षण काय सांगितलं? सतासत विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या किंवा नाहीच. अशा पद्धतीने जर मायेचं लक्षण सांगितलेलं असेल तर तो आत्मस्वरूप झालेला जीवनमुक्त वेगळ्यापणाने तो कुठला अनुभव घेईल? म्हणून इथे यत साक्षात अपरोक्षत्वात हा भगवद्गीतेतला विचार आहे. किंवा मोटुके गुरुमुखे उदय जत, हृदयी स्वयंभची वसे, प्रत्यक्ष फावो लागे आपैसियाची. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तिथे मी तेच होऊन जाणं हे खरं अपेक्षित आहे. ते केवळ श्री गुरु कृपेने शक्य आहे. म्हणून ब्रह्म प्रत्यक्ष रूप आहे आणि प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ साक्षात. नाहीतर आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की मी याला प्रत्यक्ष पाहिला. आता ब्रह्माला प्रत्यक्ष पाहता येत नाही, कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे तिथे प्रत्यक्ष रूपता आहे. आणि ती प्रत्यक्ष रूपता मला कळवून घ्यायची असेल तर मला त्याच्याशी एकरूपच पाहून घ्यायचं असतं. म्हणून मी जे केले पाहिजे ते करून, जे मिळवले पाहिजे ते मिळवले आहे असा माझा निश्चय आहे. कारण त्या ब्रह्मस्वरूपाच्या ऐक्यतेचा विचार तिथे पूर्ण झालेला आहे हे त्या साधकाला म्हणजे त्या सिद्धाला नक्की कळालेलं आहे. फक्त इथे तुम्ही मला प्रश्न विचाराल की जे करायचं पाहिजे ते मी मिळवलेलं आहे. ब्रह्मस्वरूप काही मिळवायचा विषय नाही, पण एकरूपतेने ते मिळवता येतं. हा कल्पित विचार त्या ब्रह्मस्वरूपावर लादता येतो, हा त्यातला भाव आहे. म्हणून इथे काय आहे? मी ब्रह्म हा जो अनुभव आहे हा एका वृत्तीच्या स्तरावर येतो तेव्हा तरी त्याला कळतंच मी काहीच्या बाई झालो. तुकाराम महाराजही एका क्षणी म्हणलेले आहेत की मी काहीच्या बाई झालेलो आहे. मग अशा पद्धतीने काहीच्या बाही होणं हे जर त्याला कळत असेल तर ते एका हद्दीवर त्याला कळलेलं आहे. आणि कळल्यानंतर तो जेव्हा सहजावस्थेत जातो तेव्हा त्या कळण्याला इतकी सहजता येते की जितका मी पुरुष आहे हे मला सांगायची कधीच गरज पडत नाही, इतका मी सहज. अशा पद्धतीने जी काय सहजावस्था येते तेव्हा जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य उरतं आणि जीवभाव हा उरतच नाही, कारण जीव सुद्धा ब्रह्मरूप झालेला असतो. अशा पद्धतीने जे काय असतं ते केवळ आनंदाचा स्वरूपाचा विचार असतो. म्हणून ब्रह्म स्वरूपाचा पुन्हा पुन्हा मला सांगायची इच्छा आहे की ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आणून देणारं कुठलंही साधन नाही. म्हणून अशा पद्धतीने हा फ्रॅक्शन ऑफ सेकंदच अनुभव टिकतो. म्हणून इथे आत्मानुभवासाठी पुन्हा मूळचा विषय काय आहे? समाधीची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने जो आत्मस्वरूपाचा 100% टिकणारा जो अनुभव आहे तो केवळ बाधितानुवृत्तीने आहे. शुद्ध ज्ञानामध्ये जर कोणी म्हणत असेल की मला शुद्ध ज्ञानाचा 100% कायम अनुभव आहे, म्हणजे मी कायम स्वरूपात आहे, कायम बोधात आहे, तर त्याच्या एकदा पाया पडावं आणि परत त्याला भेटायलाच जाऊ नये. कारण असा जर का 100% अशुद्ध आनंदाच्या अनुभवात असेल तर मग तुझे व्यवहार सगळे घडतात काय असा त्याला प्रतिप्रश्न करावा. आणि सगळे व्यवहार जर त्याचे घडत असतील तर ते कसे काय घडतात हा त्याला प्रश्न केला तर त्याची उत्तरं त्याच्याजवळ नसतील. म्हणजे आत्मानुभव जो आहे तो केवळ त्या बाधितानुवृत्तीने असतो.
तो बाधितानुवृत्तीने असलेल्या अनुभवामध्ये त्या 24 तासामध्ये कधीतरी तो त्या शुद्ध ज्ञानाशी फ्रॅक्शन ऑफ सेकंद एकरूप होतो आणि ताजा होतो. बस हा त्यातला भाग आहे. म्हणजे ताजा राहतोच तो कायम, अशा पद्धतीचा तो विचार आहे. पुन्हा तो अनुभव ज्यावेळी येतो त्यावेळी तो कळत नाही. केवळ तो येऊन गेल्यावर त्याला त्या अनुभवाचं ज्ञान असल्यामुळे, म्हणजे त्यावेळच्या अनुभवाचं ज्ञान असं मी म्हणत नाहीये. तो येऊन गेल्यानंतर चित्तवृत्तीवर जो ठसा उमटलेला आहे त्याचं ज्ञान त्याला असतं आणि त्यावरून तो अनुमान काढतो की आत्ता जे काय झालं ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदापूर्वीचं फ्रॅक्शन ऑफ सेकंद ते होतं. आणि त्याचं वर्णन काही त्यालाही करता येत नाही आणि कोणालाही करता येत नाही. आणि असं वर्णन करत असेल तर पुन्हा तेच उत्तर आहे, त्याच्या एकदा पाया पडावं आणि आपण आपलं दूर व्हावं. पुढे 267वा जो श्लोक आहे तो शंका घेतलेला श्लोक आहे. असा सिद्ध अनियंत्रित होऊ शकेल. आता 267व्या श्लोकात म्हणतात, आत्मरूप मी अकर्ता व असंग असल्यामुळे लौकिक व वैदिक व निषिद्ध सुद्धा व्यवहार जो माझ्याकडून प्रारब्धामुळे होईल तो खुशाल होऊ दे. आता इथे को विधी को निषेधा अशी एक भूमिका मांडलेली आहे. कारण जो आत्मस्वरूपाशी एकरूप झाला तो स्वतः काहीच करत नाही. मग आता त्याच्याकडनं निषिद्ध कर्म घडतील काय, असा एक प्रश्न आहे. खरं काळजी कोणाला पाहिजे की ज्याच्या जो बद्ध आहे त्याला काळजी पाहिजे की माझ्या हातनं निषिद्ध कर्म घडतील काय, कारण ती मला करायची नाही, त्या साधकाचा विचार आहे. पण काय आहे, त्या सिद्धाचीच फार मोठी काळजी घेणारे बरेचसे समोर लोक असतात. त्याला सिद्ध तरी तो काय करणार, अशा पद्धतीने सिद्धाचा विचार इथे झालेला आहे की असंग आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव आल्यामुळे तो कोणतंही कर्म मी करतो या भावनेतनं तो करत नाही. आणि करत नाही म्हटल्यानंतर मग त्याच्यावर जो काही आरोप केला गेलेला आहे की त्याच्या हातनं कुठलंही प्रारब्ध कर्मातनं एखादं निषिद्ध कर्म घडू शकत नाही काय, अत्यंत बलवान प्रारब्ध असेल तर त्याच्या हातनं निषिद्ध कर्म घडू शकतं. हा एक त्यातला उत्तर आहे. पण पुढचं उत्तर आणखीन एक आहे की अनंत दिवस, म्हणजे अनंत दिवस याचा अर्थ त्यांनी त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये खूप काही मोठी साधना केलेली असते आणि त्या साधनेचा विचार जो आहे तो त्याच्या अंतःकरणात सतत तेवत असतो. आणि असं बलवान प्रारब्ध क्वचित प्रसंगी त्याच्या ठिकाणी त्याचा घात करू शकतं. पण त्या ठिकाणी सुद्धा त्याचा आत्मानात्म विवेक जर जागा असेल तर त्यातून सुद्धा तो सही सलामत बाहेर पडतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, बलवान प्रारब्धातही तो विवेक करू शकतो. कारण जीवनमुक्त झाल्यानंतरही विवेक हा करावा लागतोच. कितीही जरी विचार आला तरी सुद्धा त्याला त्या 2% बाधितानुवृत्तीने सगळं काही नीट कळत असतं. कोण काय बोलत आहे, कोण काय पद्धतीने वागत आहे हे सामान्य माणसाला कळतं, तर त्याला का नाही कळणार? सामान्य व्यक्तीलाही कळतं. आणि अशा पद्धतीने गुंगवून टाकणारे विचार त्याच्या पुढे आले तरी सुद्धा तो सही सलामत बाजूला पडतो. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून आत्मरूप मी असल्यामुळे, मी अकर्ता असल्यामुळे मी कितीही कर्म केली तरी मला त्याचा लेप लागत नाही. म्हणून विधी निषेध हा जो विचार आहे तो जीवनमुक्ताच्या दृष्टीने कितीही विचार केला तरी सुद्धा निषिद्ध वर्तन त्याच्या हातनं घडत नाही. हा त्यातला मुख्य विचार आपण समजावून घेऊया. पुढे आता 268वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय की किंवा मी कृतकृत्य झालो असलो तरी सामान्य जनांच्या हिताचा विचार करून शास्त्राला मान्य असलेल्या मार्गाने जीवन जगतो, त्यानेही माझे नुकसान काय होईल? उत्तर आहे आता, असे असले तरी म्हणजे पुन्हा विधियुक्त किंवा निषिद्ध कर्म बलवान प्रारब्धामुळे घडलं तर काय, त्यासाठी त्यांनी मांडला गेलेला हा 268वा श्लोक आहे. म्हणून मी कृतकृत्य झालेलो असलो तरी माझ्या अंतःकरणामध्ये मी पूर्वी जी काय साधना केलेली असते त्या साधनेनुसारच माझं जीवन चाललेलं असतं. प्रारब्धाचा रेटा असतोच तिथे, पण जरी असला तरी सुद्धा त्याचा विवेक करण्याचा जो विचार असतो तो मात्र पक्का असतो. आणि शिवाय त्याला काही कर्म त्याचे श्रीगुरु त्याला सांगतात की बाबा रे तुला असं असं करावं लागेल. मग आता काय आहे, तुला जर का काही करायचं असेल तर तुला प्रवचन कीर्तन करावं लागेल. त्याप्रमाणे तो श्रीगुरु आज्ञा म्हणून प्रवचन सेवा करतो. प्रत्येक वेळी त्या वारकऱ्याचा विचार असा असतो की सेवा आहे, प्रवचन सेवा, एखाद्याच्या उपयोगी पडायला गेला की सेवा.
वारीला जेव्हा तुम्ही जाता तिथे वारीला 25 किलोमीटर चालून आल्यानंतर काही जण हातात तेलाची बाटली घेतात आणि त्या प्रत्येकाचे हातपाय सोडून देतात की तुमचे पाय दमलेले असतील, आता मी ते जरा थोडेसे दाबून देतो, त्याला थोडं मालिश करून देतो, त्यामुळे तुम्हाला पुढचा प्रवास हा सहज आहे. म्हणजे तो तेलाची बाटली घेऊन फिरणारा सुद्धा विष्णूची सेवा चालली आहे, खुद्द ज्ञानदेवांची सेवा चालली आहे, अशा भावात तो जगत असतो. त्यालाच म्हणतात तो जीवनमुक्त असून सुद्धा मी पाहिलेले की जीवनमुक्त मंडळी आहेत, पण तेलाची बाटली हातात घेऊन लोकांच्या शिबिरामध्ये जाऊन ते काही सेवा देतात. अशा पद्धतीने ते सगळी सेवा करतात. त्याचं कारण आहे मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न होवावे लोकाप्रती. अलौकिक असतो तो, आनंदशी एकरूप असतो, तृप्त असतो, पण तरीही सेवा करतो. आता काय त्याला सेवा केल्याने त्याच्या काय पुण्यपदरात पडणार आहे काय, त्या काय जीवनमुक्तीमध्ये फरक पडणार आहे काय? पण असं नाही. साधक असेल तर तो जीवनमुक्त होण्यासाठी सेवा करतो, आणि मुक्त असेल तर तो सेवेसाठी सेवा करतो. अशा पद्धतीने श्री गुरु सेवेसाठी तो सेवा करतो. म्हणून इथे पडलिया वळण अशी एक ओवी आहे. ती ओवी मला माहित नाही की जे माझ्या इंद्रियाला वळण पडलेलं असतं तेच वळण पुढे जीवनमुक्तीतही तसंच चालू राहतं. जे मी पूर्वी विवेक हे ते सगळे केलेले असतात, देहबुद्धी घालवण्यासाठी विचार केलेले असतात, ते सगळे विचार मला उपयोगाला येतात आणि मी या आनंदाच्या ठेव्याशी सहजच एकरूप होतो. आणि त्या निमित्ताने काहीही म्हटलं तरी सुद्धा मला काही अडचण येत नाही. म्हणून शास्त्राला मान्य असलेल्या मार्गाने तो जीवन जगतोच, हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्यानेही माझे नुकसान काय होईल? माझं नुकसान कधीच नाही. निषिद्ध कर्म केलं तरी नुकसान नाहीये आणि शुद्ध कर्म केलं तरी नुकसान नाहीये, पण तो शुद्धच कर्म करतो, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. कारण निषिद्ध कर्म करायचं नाही हा त्याच्या साधन काळातला विचार, आणि तोच साधन काळातला विचार त्या जीवनमुक्तीमध्ये अत्यंत प्रगल्भ होतो आणि त्यातून त्याचं जीवन पुढे जात असतं. म्हणून इथे काय आहे, साधन काळात तो सगळ्या माझ्यासारख्या सामान्य जनांना तो हे जीवनमुक्ताचं जीवन कसं असतं ते जगून तो दाखवतो, आणि त्यामुळे त्या जीवनमुक्ताला मान्यता मिळते आणि तो सर्वमान्य म्हणजे जगत मान्य होतो. 269-70वा श्लोक असं सांगतोय, शरीराकडून होणाऱ्या सर्व कर्मांचा मी साक्षी आहे. माझ्या शरीराने देवपूजा, स्नान, शौच, भिक्षा इत्यादी करू दे, किंवा वाणीने मोठ्याने जप करू दे, किंवा संप्रदायाच्या शिरोधारी असलेल्या वेदांचे पठण करू दे, बुद्धी विष्णूच्या ध्यानात रमू दे, किंवा ब्रह्मानंदात रमू दे, या सर्व हालचालीत मी केवळ साक्षी असून मी काही करीतही नाही आणि करवितही नाही. मुख्य विचार आहे साक्षीत्व. आणि साक्षीत्व या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. साक्षी अवस्था, साक्षी रूप, हे त्यातले दोन विभाग आहेत. साक्षी अवस्था काय सांगते? श्री शंकर महाराजांची डेफिनेशन आहे की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीत वृत्तीने जीवन जगणे, हे साक्षी अवस्थेतलं जीवन आहे. साधन काळामध्ये ती व्यक्ती साक्षी अवस्थेने जगते. म्हणजे याचा अर्थ ती प्रत्येक कर्म करते जसं पाहिजे तसंच. म्हणजे जसं श्री गुरूंना आणि संताला आणि देवाला आवडतं तसंच कर्म करते. स्नान करते, सगळं काही करते, ते कर्म करते ती व्यक्ती. पण ते कर्म करून ते भगवंताला अर्पण करते. आणि असं भगवंताला अर्पण करता करता एक दिवस भगवंताला अर्पण करण्यासाठी त्याची अंतःकरण वृत्ती इतकी शुद्ध झालेली असते की त्याला अर्पण करण्याचा भाव अंतःकरणातनं निघूनच गेलेला असतो. आणि अशा सहजावस्थेमध्ये तो आणि ज्याला अर्पण करतो त्या उपास्य देवतेमध्ये काहीच भेद उरत नाही. आणि असा भेद काहीच न उरल्यामुळे तो आणि तो देव म्हणून या उपास्य दैवत हे दोन्ही एकरूपच होऊन जातात. तर आता कुणी कोणाला काय द्यावे, हा त्यातला महत्वाचा विचार आहे. इतका सुंदर विचार होऊन जातो. मला त्या साखरे महाराजांचा विचार एक उदाहरणाचा आहे, तो थोडक्यात सांगतो आणि पटकन पुढे निघतो. की त्यांनी सांगितलं, एकांनी माझी पूजा केली, सगळं केलं, आणि पळत पळत तो माझ्या मागे आला आणि म्हणाला, महाराज हार घालायचा राहिला. महाराज म्हणाले, अरे हार घालायचा राहिला तर राहू दे, कारण का तू जे केलंयस ना त्यात तू विसरलेस. मुख्य विचार काय आहे की ही जी विसरण्याची भूमिका आहे ना, इथे मुद्दामून काही विसरणं नाहीये किंवा मुद्दामून काही लक्षात ठेवणं पण नाहीये. इतक्या सहजावस्थेत सगळं असतं. म्हणून इथे काय आहे, इथे मी साक्षी आहे. म्हणून ती शास्त्राला मान्य असलेली कर्म
ती मी सगळी करतो, कारण का माझ्या इंद्रियांना ते वळण पडलेलं आहे, पण त्या ठिकाणी माझा करता भोगता भाव अजिबात नसतो. म्हणून इथे काय आहे, ते प्रारब्धाचं जे काय उत्तर आहे ते सगळं जसं असायचं तसंच असू दे. म्हणून या ठिकाणी 267 श्लोकाची जी काय शंका आहे ती इथं या ठिकाणी फिटलेली आहे. कारण आधी पुन्हा को विधी को निषेधाहा, आणि त्यातून त्या शंका विचारण्याचा हेतू त्या निषिद्ध वर्तनाशी जास्त निगडित होता. पण इथे निषिद्ध वर्तन त्याच्या हातनं घडतच नाही, हा विचार इथे मांडला गेलेला आहे. 271वा श्लोक असं सांगतोय, कर्म व ज्ञान ह्यात अत्यंत वेगळेपणा आहे, हे पुढील काही श्लोकात सांगतात. आता एक नवीन टॉपिक सुरू झालेला आहे, तो कर्म करणाऱ्या व्यक्ती आणि एक ज्ञान विचाराने मोक्ष करून म्हणजे मोक्षार्थी अशा पद्धतीने विचार मांडला गेलेला आहे. 271वा श्लोक असं म्हणतो, आणि असा पूर्व पश्चिम समुद्राप्रमाणे कर्मठ पुरुष व ज्ञानी यांचा प्रत्येकाचा विषय भिन्न असल्यामुळे कर्मी पुरुषाचा व माझा कलह कसा होईल. आता इथे कलहाचा विचार आलेला आहे. कर्मठ पुरुष जो आहे तो स्वर्ग प्राप्तीसाठी विचार करतो, आणि हा जो ज्ञानमार्गी आहे तो ज्ञानरूप होण्यासाठी म्हणजे मोक्षासाठी. दोघांचे विषयच वेगळे आहेत. एकाला स्वर्गात जायचे, एकाला या पृथ्वी तलावर जीवनमुक्त होऊन म्हणजे तृप्त होऊन जीवन जगायचंय. आता दोघांचेच मार्ग वेगळे आहेत. आता दोघांचे मार्ग जर वेगळे असतील, त्यांचे विषयच जर वेगळे असतील, तर मग त्यांनी भांडणं कशासाठी करावी. भांडणं करण्याचं कारणच काय. म्हणजे ते मला फार नेहमी आवडतं की लग्नामध्ये आपण जेवायला जातो आणि एक जण म्हणतो श्रीखंड फार छान आहे, त्याच वेळी ते दुसरा जो म्हणतो तो म्हणतो भजी फार छान आहे. आता श्रीखंड आणि भजी हे दोन्ही विषय वेगवेगळे झालेत, तर आता ते एकच येणारच कसे. मुख्य इथे कर्ममार्गी माणसाचा विषय जो आहे तो स्वर्गात जाण्याचा आहे. त्यामुळे तो यज्ञ याज्ञिक वगैरे त्या गोष्टी घडतात. आणि जीवनमुक्ताचा जो विचार आहे तो कसा आहे, तो सगळा आनंद रूपतेचा विचार. मला एका कर्ममार्गी माणसाने विचारलं की मग तुम्ही काही नियम आहेत काय तुमच्या आयुष्याला. म्हटलं नियम म्हणजे काय. नाही म्हणे, मी आता बाहेरचं जेवत नाही म्हणे. तुम्ही लग्नातलं जेवण जेवणारे काय, माझ्याच नातेवाईक येतो. मी म्हणलं मी जेवणार आहे म्हणलं, कारण मी म्हणलं माझा जो विचार आहे तो मोक्षार्थीचा विचार आहे. आणि मोक्षार्थीमध्ये इथे सर्वच जर का हरिरूप असेल, ते अन्न हे परब्रह्म म्हणायचं आणि मग ते परब्रह्म असताना मी त्याचा अव्हेर करायचा, ही भूमिका मला पटली नाही. म्हणजे ह्या दोघांच्या भूमिका डिफरंट आहेत. आणि कर्ममार्गी असल्यामुळे, ते याज्ञिक असल्यामुळे त्यांच्यावर काही वेदांनी म्हणूया आपण बंधनं दिलेली आहेत. त्या बंधनात तो त्याचं जीवन जगतो, पण ते केवळ त्या स्वर्गासाठी असतं, पण ते मोक्षासाठी नसतं. म्हणून इथे कलह नावाची गोष्टच नाही. त्यांचा वेगवेगळा दृष्टिकोन. हा 272वा श्लोक असं सांगतोय, कर्मठाच्या जीवनात शरीर वाणी व बुद्धी यांचे अत्यंत महत्व असते, आत्म्याचे नसते. ज्ञानाच्या जीवनात असंग आत्म्याचा अतिशय प्रभाव असतो, अन्य कशाचा नसतो. आता कर्मठाच्या जीवनामध्ये शरीर वाणी आणि बुद्धी, कारण मंत्र म्हणायचे असतात आणि मंत्र म्हणून ते यज्ञ करायचे असतात आणि यज्ञ करून स्वर्गात जायचं असतं. म्हणजे त्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवाव्या लागतात. आणि मग शुद्ध ठेवायचं असेल तर त्यांना बाहेरचं खाता येत नाही, मग त्यांना घरी जावं लागतं जेवायला. पण इथे मात्र हा जो ज्ञानमार्गी आहे, त्या ज्ञानमार्गाचा विचार जो आहे तो असंगतेचा विचार आहे, की आत्मा असंग आहे, तो मी आहे. आणि अशा पद्धतीने असंगत्व जे आहे ते त्या आत्मदृष्टीने आहे. आत्मदृष्टीने मी काही जेवतही नाही, काही खातही नाही, पण जीवदृष्टीने मी जेवतोय. असे त्याचे आत पक्के 2 कप्पे तयार असतात. अशा पद्धतीने जर कप्पे तयार असतील तर मग काय आहे, ते जो काय जेवण जेवतोय त्या जेवणामध्ये निषिद्ध जेवण जेवायचं नाहीये. ह्या गोष्टी सगळ्या बरोबर मॅटर करतात. पण मी मात्र जेवायची वेळ आली कुठे, तर मग मी हरिजनांच्या घरी जेवतोय का मी आणखीन कोणाच्या घरी जेवतोय, हा त्यातला भाव नसावा. कारण प्रत्येक जण कसा आहे, हरिरूप आहे, हा त्यातला भाव आहे. आणि असा हरिरूपतेचा भाव असेल तर मग काय आहे, पारमार्थिक स्तरावर दोघांचे दृष्टिकोनच वेगवेगळे. एकाचा दृष्टिकोन स्वर्गाला जायचा आहे, एकाचा दृष्टिकोन मुक्त व्हायचा आहे. आणि असे 2 वेगवेगळे दृष्टिकोन असल्यामुळे इथं वाद काही घालायची गरज नाही. कारण पुन्हा वादे काय आहे, तुका म्हणे वादे नासी येले ब्रह्मब्रह्म. इतर खूप काही वाद असतात, त्यात आणखीन हे वाद कशाला आत्मस्वरूपाच्या बोलण्यामध्ये, हा त्यातला एक महत्वाचा विचार. त्या दोघांचे जीवनच अत्यंत भिन्न असल्याने त्यांनी आपसात जराही भांडू नये, हा सांगणारा श्लोक 273वा आहे. 2 बहिऱ्यांना
एकमेकांचे बोलणे जसे कळत नाही तसे त्यांना एकमेकांचे वर्म न कळल्याने ते कडाक्याचा वाद घालतात. खरे ज्ञानी हसतात. मग हे काय आहे, वाद घालणारे, हे वाद घालणारे खोटे ज्ञानी असतात. वास्तवात ज्ञानी नसतातच. एक कर्मठ असतो, तो स्वर्गात जायचा ज्ञानी असतो, आणि एक जो मुक्ततेकडे जाणारा म्हणूया शब्दज्ञानी, हा शब्दज्ञानी काय असतो, केवळ त्या शब्दच्छलाचा विचार करतो आणि त्याच्यामध्ये काय असतं, याला हरवायचा, एवढीच भूमिका असते. म्हणून इथे काय आहे, दोन बहिऱ्यांचं एकमेकांना बोलणं जसं कळत नाही. हा दृष्टांत प्रत्यक्ष सज्जनगडावर घडलेला किस्सा आहे. म्हणजे उदाहरणाचा विचार आहे, दृष्टांत आहे, की आमचे एक ओळखीचे होते, ते गायन फार छान करायचे आणि ते सतत असं सज्जनगडावर कुठेतरी असे टोकाला बसायचे आणि मग गायन करत बसायचे आणि ते ऐकवायचे गायन. आवाज फार सुंदर होता त्यांचा, यात वाद नाही. आणि त्यांच्या पुढे एक जण बसलेले होते. आम्ही फिरत होतो 6 वाजता, आणि 6 वाजता फिरताना हे गायन करत होते आणि ते फिरत होते, आणि ते बसलेले होते आणि एक जण ऐकत होते, आणि एक जण ऐकत होते. त्या ऐकणाऱ्या व्यक्तीला मी जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या कानाला त्याचं मशीनच नव्हतं, आणि तो बहिरे होते, ठार बहिरे होते दोन्ही कानांनी. आणि एवढे बहिरे असूनही ते मात्र हात वगैरे असे काय हलवत होते की त्या समोरच्या व्यक्तीला, गायन करणाऱ्या व्यक्तीला, हे काय मी फार सुंदर तन्मयतेने ऐकतोय अशा पद्धतीने त्यांचं दोघांचं वर्तन चाललं होतं. मी शेवटी त्यांना विचारलं, त्यांचं नाव नाही आत्ता घेत मी, त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही तर मशीन लावलं नव्हतं आणि हे तुम्ही म्हणलं हे गायन चाललेलं तुम्हाला ऐकायला कसं काय? नाही म्हणे, त्याला वाईट वाटलं असतं. अहो म्हणलं आता काय बोलायचं. म्हणजे इथे हा दोन बहिऱ्यांमधला वाद आहे. त्यातले एकाला तरी ऐकू येत होतं, पण इथं एकच बहिरा होता आणि एक ऐकू येणारा होता, आणि इथे जर दोन्ही बहिरे आहेत, कारण एक आहे कर्मठ आहे आणि एक ज्ञानरूपतेने आनंदाकडे जाणारा आहे. मग आता हे जर का वाद घालत बसले तर दोघंही बहिरे होतात, म्हणजे त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून इथे एकमेकांचं वर्म कळलेलं नाही, त्याचा मार्गच वेगळा आहे. आणि या दुसऱ्याचा, ज्ञानमार्गाचा विचार करणाऱ्याचा मोक्ष हा मार्ग आहे. दोघांमध्ये कुठेही एकवाक्यता येण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून इथे काय आहे, दोन्ही शास्त्र आहे. एक वेदांत शास्त्र आहे, म्हणजे अंतिम भाग तो जीवनमुक्तीकडे जाणारा आहे. एक कर्म मार्गाचा विचार आहे, त्याच्यामध्ये यज्ञ मार्गाचा विचार आहे. त्या यज्ञ मार्गातनं मिळणाऱ्या, पुन्हा ती निष्काम असतील तर शुद्ध आणि शांत सुद्धा अंतःकरण वृत्ती होऊ शकते. काही वेळा लोक पर्जन्य पडावा म्हणून सुद्धा यज्ञ करणारे आहेत, तर त्यांची दृष्टी निष्काम असते, आणि अशी निष्काम दृष्टी असेल तर तो स्वर्गात जाण्याचा विचार करणारच नाही, तो मोक्षाकडे जाईल. म्हणजे अशा पद्धतीने दोघांचे मार्ग जर वेगळे असतील तर आपल्याला तिथे वाद घालण्याचा काही संबंध नाही. म्हणून मार्ग जरी एक असला, आता पुढचंही सांगतो, मार्ग जरी एक असला म्हणजे मोक्षार्थी जरी आपण असलो तरी वाद घालण्याचं काय कारण आहे, की नक्की काय चांगलं आहे, भक्ती चांगली आहे का, ज्ञान चांगलं आहे का, ध्यान चांगलं आहे. आता काय वाद घालून उपयोग आहे, कारण यातलं जर मी काहीच करणार नसेल तर वाद घालण्याला काय अर्थ आहे, आणि काही करणार असेल तर तरी वाद घालण्याला काय अर्थ आहे. कारण माझं म्हणणं आहे, ज्ञानमार्ग माझ्या अंतःकरण वृत्तीला जुळलेला आहे, पण ते समोरच्या अंतःकरण वृत्तीला जुळलेला आहे की नाही काय माहिती. त्याची अंतःकरण वृत्ती प्रेमलक्षणायुक्त असेल तर तो म्हणेन मी भक्तीने जाईल. जा बाबा, हा त्यातला मुख्य विचार आहे. त्यासाठी भांडावं कशाला. म्हणून भांडण कुठल्याही स्थितीत होऊ नये, कारण भांडणाने पुन्हा अंतःकरण वृत्ती क्षोभित होते. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. फार बोललं तर हा श्लोक पुढे जायचा नाही. म्हणून 274वा श्लोक असं सांगतोय, कर्मठाला जो साक्षी कळत नाही, त्या साक्षीचे जर ज्ञानाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान झाले तर कर्मठाचे काय बिघडते. कर्मठाचं काही बिघडायचं कारणच नाहीये, कारण कर्मठ कर्मठाच्या मार्गाने जाणार आहे आणि ज्ञानी ज्ञानरूपतेच्या बाजूने जाणार आहे. मग त्या ज्ञानाला मी आत्मा आहे हे कळलं तर मग काय आहे, कळलेलंच आहे. आता त्याची चर्चा किती केली तरी त्या चर्चा करणाऱ्याला त्याचा काय फरक आहे. म्हणजे ज्याला कळलं नाही त्याला नाही कळलं, ज्याला कळलंय त्याला कळलंय. मग अशा पद्धतीने कर्मठाला कळण्याची व्यवस्थाच नाहीये, आणि ज्ञानरूप होण्यासाठी जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला ते कळल्याशिवाय राहता येत नाही. म्हणून इथे काय आहे, दुराग्रह करू नये. मागे एकदा चंद्रावर यान गेल्यानंतर काही संप्रदायांनी चंद्र हा त्यांचा देव असल्यामुळे त्यांनी ती बातमी सुद्धा जाहीर केली नाही. म्हणजे लक्षात घ्या की का नाही केली, कारण चंद्र हा देवता रूप आहे, मग तिथे कसं काय ते गेले, हा त्यातला भाव होता.
पण कालांतराने तेही बिंग बाहेर पडलं, हा त्यातला भाग आहे. पण हा बातमी सुद्धा न देणं हा सुद्धा दुराग्रहाचा विचार आहे. म्हणून इथे आपल्याला कर्मठाचा विचार आपण मुख्य करतो आहोत. आपल्याला जे कर्म करायचं आहे ते निष्काम कर्मोपासनेच्या दृष्टीने चित्तशुद्ध आणि शांत करण्यासाठी आहे. म्हणून या दुराग्रहामध्ये काहीही अर्थ नाही. ज्ञानीही कर्मठाशी भांडत नाही. ज्ञानाने, हा 275व्या श्लोकाचा विचार आहे, ज्ञानाने शरीर, वाणी व बुद्धी सर्व मिथ्या आहेत अशा निश्चयाने त्यांचा बाध केलेला असतो. त्या बाधित शरीराधिकांनी जर कर्मठ काही करू लागला तर त्या ज्ञानाचे काय नुकसान होईल. म्हणून इथे काय आहे की शरीर, वाणी, मन हे मिथ्या आहे हे ज्ञानाने ठरवलेलं आहे. आता हा जो कर्मठ जो आहे तो त्या शरीरासह समोर येतो ना, आणि मग भांडायला लागला, तर भांडण कोण करतो. आता लक्षात घ्या ना, त्याला सुधरवायला जायचं नाहीये आपण, आपल्याला सुधरवायचंय. मग भांडण कोण करतो, जीव करतो. मग आता जीवानी भांडण सुरू केलेलं आहे. सध्या त्याचा कोणता गुण वर आहे, तमोगुण वर आहे. मग ज्ञानी काय म्हणतो, रामकृष्ण हरी. बरं, तो काय म्हणतो, नाही कर्माने मोक्ष होतो, की त्याला हात जोडून म्हणायचं होतो. आता करणार काय, त्याला सांगूनच जर पटणार नसेल क्रियेने मोक्ष होत नाही, तर आपण तिथे बोलण्यात तरी काय अर्थ असतो. होय म्हणावं आणि तिथून बाजूला पडावं, याच्यासारखं सुख नाही. कारण मुख्य विचार काय आहे, त्यामुळे माझं नुकसान व्हायला नको. माझी बुद्धी जर त्याच्यासारखी झाली तर मी सुद्धा त्याच्यासारखा वागायला लागण्याची शक्यता असते. म्हणून इथे दोघांनी वाद करू नये. जिथे अहंकार आहे तिथे वाद आहे. म्हणून इथे आपल्याला जेव्हा एखादा म्हणतो 6वा अध्याय कशासाठी लिहिलाय, मग आता आपल्यालाच तिथे नमस्कार करून बाजूला पडायची वेळ येते. कारण त्या 6व्या अध्यायातला विचार जर कळत नसेल, पैसा विचारूनही अहंकारू सांडीजे, ही ओवी विचाराची आहे. आणि ती विचारांची ओवी जर मी ध्यानावर नेत असेल डोळे झाकून, तर आता काय करावं, हरिओम म्हणायचं आणि विषय मोकळा करायचा, हा त्यातला भाग आहे. म्हणून जिथे अहंकार आहे तिथे वाद आहे. पण ज्ञानरूप झालेली जी व्यक्ती असते तिच्या ठिकाणी अहंकार बाधित झालेला असतो. म्हणून ती व्यक्ती वादविवाद करू नाही. आणि जी व्यक्ती वादविवाद करते ती ज्ञानयोगी म्हणजे ज्ञानरूप झालेली नसते आणि ती कर्मठ असते. अशा पद्धतीने ते विभाग आहेत. आता 276वा जो श्लोक आहे, कोणी कोणी कोणाच्या तत्वज्ञानाचे दोष काढू नये. ज्ञानाला कर्माकडील प्रवृत्तीची गरज नाही असे म्हणावे तर त्याला निवृत्तीची तरी कुठे उपयोग आहे. निवृत्ती हे ज्ञानाचे साधन आहे असे मानले तर कर्माने चित्तशुद्धी होऊन ज्ञानाला मदत होते. अगदी बरोबर. ही मुख्य मुद्दा काय आहे की ज्ञानाला कर्माकडील प्रवृत्तीची गरज नाही. कारण प्रवृत्ती कोणाला आहे, ज्याला निवृत्ती पाहिजे त्याला प्रवृत्तीकडे झुकावं लागतं. म्हणजे मी निष्काम कर्म केली पाहिजे आणि ती केली तर मला ते मिळेल, हा त्यातला एक भाव आहे. म्हणजे माझ्या अज्ञानाची निवृत्तीसाठी मला विचार करायला मिळेल आणि मी आनंदाशी एकरूप होईल. ज्ञानदेवांची ओवी आहे, प्रवृत्ती अथवा निवृत्ती हे ओझी नेगे मती. पण पुढे काय, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आता माझी जर अखंड चित्तवृत्ती जर का त्या रामाच्या चरणी असेल, म्हणजे त्या आत्मारामाच्या ठिकाणी स्थिर असेल, तर मग आता प्रवृत्ती आणि निवृत्ती ही दोन्ही काय आहेत, ते ओझी नेगे मती. ओझ कोटपर्यंत आहे, तर जोपर्यंत मी त्या प्रवृत्तीत म्हणजे या देहादी संसारात रममाण आहे तोपर्यंत त्यातून मला निवृत्त व्हायचंय. म्हणून मला निवृत्ती लक्षण धर्माची आवश्यकता आहे. मला ते साधन केलं पाहिजे. साधनेमध्ये निवृत्ती आहे अज्ञानाची. आणि जेव्हा आनंदाची प्राप्ती होते तेव्हा प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही काही उरत नाही. मग वाद कशासाठी घालायचा. जो निवृत्त झालेला आहे, जर एखादा त्याच्या पुढे आला आणि तो म्हणाला की निष्काम कर्माशिवाय करुणोपाय नाही, तर आपण होय म्हणलंच पाहिजे. कारण बरोबर आहे, ज्ञानरूप होण्यासाठी म्हणजे अज्ञानाच्या निवृत्तीसाठी विचार करावा लागतो आणि तो विचार करण्यासाठी शांत अंतःकरण वृत्तीची आवश्यकता आहे. आणि तो त्याच्या स्तरावर बोलतोय. तू जर का जीवनमुक्त असशील तर तू कशाला कटकट करतो, हा त्यातला भाव आहे. नाहीतर काय होऊन जातं, ती जी समोरची व्यक्ती असते दोनही उत्तर पक्षी असतात. एक जण कर्माचं तत्वज्ञान मांडतो आणि एक जण जीवनमुक्तीचं मांडतो. त्यांच्यातही ताळमेळ नसतो. म्हणजे तेही दोघं असे गोंधळी असतात, पण बोलायचं कोणी कोणाला, हा त्यातला भाव आहे. म्हणून इथे आपण समजून घ्यावं, आपण आपला आग्रह करावू नये. तो जर म्हणला ना की निष्काम कर्मोपासना केली पाहिजे, येस करेक्ट आहे. कारण पुन्हा काय आहे, आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे, हे समर्थांचं म्हणणं आहे. आणि तो कर्मोपासना करायला पाहिजे निष्काम म्हणाला, तर त्यात काय चूक आहे. म्हणून कधीही कोणी आग्रह करू नये. आता त्याला कधीच म्हणू नये
की तू आता पुढे त्या बुद्धियोगाचा विचार कर. आता बुद्धियोग मिळाला असता तो कशाला म्हणला असता असं, हेही सगळे विचार आहे. म्हणून इथे आपण काही दिशा देण्याचा प्रयत्न करायचा नाही. त्या सद्गुरूंचं एक लक्षणच सांगितलंय, विचारल्याशिवाय बोलू नये. आणि समर्थांनी साधकाचं लक्षण सांगितलंय, अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतर झाकून असावं. माझ्यासारख्यानी काय करावं, झाकून असावं आणि आपला अभ्यास जसा पाहिजे तसा करतच राहावा, तो श्रीगुरु मार्गदर्शनाखाली करावा. पुढे ज्ञानी कृतार्थ असल्याने त्याला प्रवृत्तीचा उपयोग नाही. एकदा ज्ञान झाल्यावर पुन्हा मोक्षेच्छा होणे शक्य नसल्याने त्याला मोक्ष सहाय्यक कर्माची जरुरी नाही असे म्हटले तर एकदा ज्ञान झाल्यावर निवृत्तीचे तरी काय का. पुन्हा तोच विचार मांडला गेलेला आहे की प्रवृत्तीची त्याला गरज नाही तर निवृत्तीचा काय. ज्ञानरूप एकमेव अद्वितीय आत्मा कळल्यावर काहीच काही गरज नसते. जेव्हा दृढ अपरोक्ष ज्ञान होतं तेव्हा मात्र तो खरोखरीच ज्ञानरूप झालेला असतो. त्याचं ज्ञान काही आलं आणि काही वेळाने गेलं अशा भाषेतला विचारच नाही. म्हणून इथे काय आहे की श्रुती असं सांगतेय तर त्या श्रुतीला आपण होय म्हणावं आणि आपला अभ्यास आपण पुढे न्यावा. पुढे आता 278व्या श्लोकाचा विचार आहे. ज्ञान होण्यापूर्वीच त्या दोन्हींचा बाध झाला असल्याने अविद्यावतीचे कार्य यापैकी कोणामुळेच ज्ञान खंडित होत नाही. आता दोन्हीचा बाध म्हणजे काय, पुन्हा दोन्ही कोणत्या, तर अविद्या आणि पुन्हा कार्य. अविद्या कार्य जगत. आता अविद्या हे काय आहे, हे त्या जगताचं उपादान कारण आहे. आता उपादान कारणाच्या नाशाने कार्याचा नाश होतो. नाश शब्दाचा अर्थ बाध. आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर झालं तर स्वरूप जे आहे ते मला कळालं. स्वरूप कळाल्याबरोबर समोर सगळं स्वरूपच आहे. मग काय राहिलं, कार्यरूप जगत सुद्धा स्वरूपाकार होतं. मग आता ते एकदा पक्क दृढ अपरोक्षत्वाने निवृत्ती झाली अज्ञानाची आणि पुन्हा ज्ञानाची प्राप्ती झाली तर पुन्हा पुन्हा आता मला निर्णय करायची गरज पडत नाही. म्हणून या पुन्हा मला जरी 2% बाधितानुवृत्तीमध्ये हे जगत दिसलं तरी सुद्धा माझ्या ज्ञानाची अवस्था ही खंडित होत नाही. मी सहजच तृप्त राहतो. हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. पुढे असं म्हणतायत, अविद्या गेली तरी अविद्येचे कार्य जगत असते. उत्तर आहे त्याचं, बाद झालेले जग इंद्रियांमुळे खुशाल दिसू दे, त्यामुळे झालेले ज्ञान नष्ट होत नाही. जिवंत उंदीर जर मांजराला मारणे शक्य नाही तर मेलेला कसा मारेल. अविद्या मेलेली आहे. आता मेलेली अविद्या पुन्हा जिवंत झाली ती काय हडळे काय, हा त्यातला भाग आहे. अशा पद्धतीने आपल्याला विचार लक्षात घेतले पाहिजेत की मेलेला उंदीर जर मांजराला जिवंत मारू शकत नाही तर मेलेला काय मारणार. म्हणून मेलेली अविद्या काहीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, कारण ती आत्मज्ञानापुढे ती निघून जाते, म्हणजे ती लाजते. असं त्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. आणि अशी लज्जायमान झालेली अविद्या म्हणजे मुळातच नाही असं जे काय बोललं जातं ती अविद्या निवृत्त झाली. हा केवळ कल्पनेचा विचार मांडला गेलेला आहे. म्हणून इथे ते जग आपल्याला दिसत राहिलं तर दिसू दे, पण त्या जगताचे होणारे जे परिणाम आहेत की जे पूर्वी होत होते ते मात्र आता अजिबात होणार नाहीत. म्हणजे या जगताच्या निमित्ताने मी सुखी किंवा दुःखी होणार नाही. हा त्यातला भाग आहे. आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक आहे तो या स्थितीला एक उदाहरण म्हणून आलेला आहे. तो अर्थ असं सांगतो, पाशुपातास्त्राचा प्रहार झाल्यावरही जो मरत नाही तो अंगालाही न लागलेल्या बाणाने मरतो असे कोणत्या आधाराने म्हणावे. आता पाशुपतास्त्र सोडलंय आणि तो मेला नाही असं जर आहे तर त्याला साधा जवळून बाण गेला तर त्या बाणाने तो काय मरेल. म्हणजेच याचा अर्थ ज्याची अविद्या मेलेली आहे, ज्याला दृढ अपरोक्षत्वाने ज्ञानरूपता मिळालेली आहे, त्याच्या दृष्टीने अविद्या हा विषयच संपलेला आहे. म्हणजे उपादान कारणच नाश पावलंय तर हे कार्यरूप जगत त्याला कशासाठी त्रास देईल. म्हणून इथे कुठल्याही परिस्थितीत या जीवनमुक्त झालेल्याच्या ठिकाणी मूळ विषय पुन्हा तृप्तिदीपाचा आहे. तो तृप्तच असतो. म्हणून ज्ञानरूप होणं हे सर्वोत्तम आहे. आणि ज्ञानरूप होण्यासाठी मात्र जगाचा बाधच झाला पाहिजे. त्यासाठी पुन्हा ध्यानाने समाधी करण्याची मिळवण्याची आवश्यकता नाही. हे पंचदशीकारांचं म्हणणं मी मांडत आहे. नाहीतर तुम्ही मला हा तास संपल्यानंतर ध्यानावर जर का प्रश्न विचारला तर मी त्याचं उत्तर पंचदशीकारांनी दिलेलं आहे असं म्हणेन. तर आता इथे आज आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.